आपलीच मुलगी आहे तर तुम्ही देव आहात आणि करा ना तेवढं आपल्या जावयाला जीवन. लक्ष्मण दादा म्हणू लागले. लक्ष्मण दादा हे कोण होते तर शेषनागाचा अवतार, बळीचा अवतार, शेषनागाचा. असं म्हणत असताना हे सगळं वातावरण ऐकलं माझ्या हनुमंतरायानं. हे सगळं ऐकून जाऊन बसले का डोंगरावर उडी मारून. मग सगळे वानर गेले बिनवायला. अहो का तुम्ही इथे येऊन बसलात? हे म्हणलं सगळी शेना एक झाले, आपण उगाच रिकामे झेंडे घेऊन फिरतोय म्हणला. सगळे एक झाले तर आपण उगाच इकडे फिरतोय. हे कुठे नियमात आहे का? बर चला आपण प्रभुरायाला समजावून सांगू. असं म्हणून प्रभुराया रामरायाजवळ आले आणि म्हणाले, रामराया तुम्ही कोणाला जीवन करायचं चाललंय? त्या इंद्रजिताला ना आपलं काय ठरलं होतं? काय ठरलं होतं? लिहिले वाल्मिक आयशेची करीना. बोलिले वाल्मिके आयशेचे करीना वरतुनी दाविना नाम म्हणे. तर काय लिहिलं होतं तुम्ही? असं लिहिलं होतं की होतं का रामायणामध्ये की ह्याला इंद्रजिताला जिवंत करेल? नाही. मग तुम्ही कुणाला जिवंत करायला निघाला? तर असं नाही देवा, तुम्ही नियम सोडून वागायचं नाही, नियमामध्ये राहायचं. झेंडे घेऊन आपण उगाच नाचतोय, आम्ही जे काय करायचे तुम्हाला करा. आणलं की राबायला हे हनुमंतरायाने बघा मला ह्याच्यात कुठं लिहिले का? म्हणून झेंडे घेऊन आल्यानंतर रामरायाने होय खरंच मान्य केलं. म्हणून देवाने नियम पाळला पण आपण तुम्ही आम्ही नियम पाळत नाही. म्हणून साधू संतांच्या संगतीमध्ये राहा, नियम पाळा, परमार्थ करा. म्हणून संत समीगमी संत समागमी करावी आवडी करावी तातडी परमार्थाची विठोबा